एसटी आरक्षणाच्या मागणीची आमची लढाई वेगळी आहे, आता तुम्ही आमच्या ताटातले घेऊ नका। छगन भुजबळ यांच्यावर टीका करून गोंधळून टाकू नका, अशी मागणी हाकेंनी केली आहे। आमदारांना ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर निधी मिळाला नसल्याने आमदार व त्यांचे समर्थक मात्र निधीची प्रतीक्षा करत आहेत। आम्हाला कायद्याचा आधार आहे, आमच्या कुणबी म्हणून नोंदी सापडल्या आहेत, त्यामुळे मराठा समाजाला ओबीसी मध्येच आरक्षण मिळालं पाहिजे, असं मनोज जरांगेंनी म्हटलंय। नीट पेपर फुटीच्या राज्यातील लातूर कनेक्शन समोर आलं आहे। आता लातूरमधील 2 शिक्षकांचा सहभाग असल्याचं समोर येत आहे। शिक्षकांच्या पेन्शन संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे। आता 1 नोव्हेंबर 2005 नंतरच्या शिक्षकांना पेन्शन देण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली आहे। राजकारणात कितीही चिखल झाला तरी वरळीचं कमळ फुलू देणार नाही, असे म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधलाय। शेअर बाजाराप्रमाणे शिक्षकांना भाव लावला जात आहे, शिक्षकांना विकत घेऊ नका, परंपरा मोडू नका। जळगावला पैसे वाटप झाल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी व्हिडिओद्वारे केला आहे। एका हॉस्पिटलच्या डोळे तपासणीच्या अत्याधुनिक यंत्र पाहून राज ठाकरे थक्क झाले आणि सध्या महाराष्ट्राचे डोळे उघडण्याची गरज आहे, त्याच्यासाठी काही यंत्रणा आहे का, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला। लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात चर्चा होती ती विधानसभा निवडणुकीची। विधानसभा निवडणुकीआधी काही भाजपचे नेते काँग्रेसमध्ये येतील, असा दावा वर्षा गायकवाड यांनी केलाय। शहरातील 15 ते 20 माजी नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली आहे, त्यामुळे लवकरच अजित पवार गटाला मोठी गळती लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे।